महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतनीस महासंघाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं मी भगवान देशमुख आज शहरी अंगणवाडी परांडा या ठिकाणी मी भेट दिली। तर शहरामध्ये जी अंगणवाडी बांधलेली आहे, या एरियाचं काय नाव आहे? मांगवडा। मांगवडा या एरियाचं नाव आहे। या ठिकाणी आमचं प्रशासन, आमच्या सुपरवायझर शहरीच्या इथं अंगणवाडीचे मुलं आणायला सांगतात, कारण त्यांचे मुलं आता जी अंगणवाडी भरते ते योग्य ठिकाणी आहे, ते भाड्यानं अंगणवाडी आहे, त्या ठिकाणी अंगणवाडी भरली पाहिजे। कारण इथं नवीन अंगणवाडी बांधलेली, तर इथं स्मशानभूमी आहे, तिथं वाळूचा साठा आहे, भकास एरिया आहे आणि चक्क हागणदारीमध्ये अंगणवाडी बांधलेली आहे। आज देशामध्ये केंद्र सरकार असो, महाराष्ट्र सरकार असो, जिकडं तिकडं हागणदारी मुक्त करण्याचं काम चालू केलेलं आहे। म्हणजे त्या हागणदारी युक्त जो भाग आहे आणि त्या भकास भागामध्ये जंगलामध्ये ज्या ठिकाणी माणूससुद्धा जाऊन 10 मिनिटं थांबू शकत नाही, अशा ठिकाणी अंगणवाडी बांधली। आणि त्या ठिकाणी आमचं प्रशासन अंगणवाडी भरवायला सांगतंय। मग हे मुलाचं सुपोषण कुपोषण हे चालू आहे का मुलाचं खच्चीकरण चालू आहे, हाच प्रश्न मला या ठिकाणी आल्यानंतर निर्माण झालेला आहे। आणि मी स्पष्ट आमच्या ज्या सोनालीताई, नाव काय तुमचं? निकाळजे यांना मी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमची जिथं जुनी अंगणवाडी भरते, जिथं सोय आहे त्या ठिकाणीच आपली अंगणवाडी भरवा। भाडं देण्याची जिम्मेदारी हे महासंघ तुमच्या पाठीची आहे, आम्ही भाडं मिळवून देऊ। अशा गलीच वस्तीमध्ये आणि इथं पाय ठेवायला जागा नाही, अशी मानवी विष्ठेनं सगळा माकलेला रस्ता, अशा ठिकाणी जर कोणी अंगणवाडी भरवा म्हणत असेल तर निश्चितपणे अमानवी काम करणारी ती व्यक्ती आहे असं या ठिकाणी आम्ही समजू। आणि सक्ती केली तर मी स्वतः त्या व्यक्तीला या ठिकाणी आणून दाखवीन आणि सांगेन की बाबा इथं एक दिवस आपण राहून दाखवा, नंतर आम्ही अंगणवाडी भरवू। आणि अशा ठिकाणी अंगणवाडी भरवण्याची सक्ती जर कोणी करत असेल तर निश्चितपणे आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। आमच्या अंगणवाडी कार्यकर्त्यानं अगदी निर्भयपणे आपली ज्या ठिकाणी अंगणवाडी आहे, जिथं सुविधा आहे त्याच ठिकाणी अंगणवाडी भरवायची। या ठिकाणी जर बघितलं तर सगळा गलिच्छ भाग आहे। इथं आल्यानंतर सोनाली यांच्या अंगणवाडीचे इथला जो भाग आहे मांगवडा वस्तीचा, तो भाग आणि अंगणवाडी गावाच्या बाहेर बांधलेली आहे। ती जितकी घाण आहे इतकं की मुलांच्या आणि अंगणवाडी कार्यकर्ती मदतनीसच्या स्वजीवाला धोका आहे। कारण गावाच्या बाहेर अंगणवाडी आहेत आणि महिला एकट्या इथं अंगणवाडी करत असताना त्यांच्याही जीवाला धोका असू शकतो, मुलांच्या जीवाला धोका असू शकतो। एवढे मोठ्या कुत्र्यांचा तिथं संच दिसत आहे। ते कुत्रे लेकरांच्या अंगावर एखाद्या वेळेसला अंगणवाडी कार्यकर्ते किंवा मदतनीस मध्ये असेल तर ते कुणाच्या लेकराला जर कुत्र्यांनी काय केलं तर त्याला शासन जबाबदार आहे का? उद्या लेकरांच्या जीवाला इथं अंगणवाडी भरवली तर त्याला पण शासन जबाबदार आहे का? एवढ्या हागणदारी मुक्त गाव असतात, पण इथं सगळं हागणदारी युक्त गावामध्ये त्यांनी अंगणवाडी भरवा असं जबरदस्ती करू शकत नाहीत आणि करूसुद्धा नाही, कारण खूप हानिकारक आहे। उद्या मुलं ही देशाचे भवितव्य आहे आणि त्या मुलांना जर काय झालं तर कोण जबाबदार? त्याला शासन की हे बांधून देणारे की आम्हाला त्रास देणारे? आमच्या अंगणवाडी कार्यकर्ते मदतनीसला त्यांनी त्रास न देता अंगणवाडी आहे तिथं आमच्या देशमुख साहेबांनी सांगितल्याप्रमाणे तिथंच भरली पाहिजे, एवढंच मी बोलते।